आज खूप थंडी आहे ना परी. नमस्कार मंडळी, जय शिवराय. तर आजच्या व्हिडिओ मी रात्री सुरू केलं. तर याचं कारण असा की आज आम्ही कोकणातलं एक फेमस पदार्थ जे का धोंडा टोपातला आणि आम्ही कसकसाही म्हटला जाता, तर काकडीपासून हे पदार्थ बनवलं जाता. तर ह्यो जो खाद्यपदार्थ असा ह्यो सगळेजण आवडीन खातात आणि आमची काकी जी असा ना, माझी काकी ती सुगरण असा एकदम हे पदार्थ करू. तर आज आपण पूर्णपणे ह्या खाद्य संस्कृतीची म्हणजे या कसकसाची रेसिपी पण बघतो आणि आम्ही कसा करतो ह्या पण मी तुमका दाखवतले. त्याचा चुलीवरच करूचा लागता आणि हा जो पदार्थ असा रात्री करून सकाळी खाल्लो जाता. तर व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि आमची रेसिपी बघा. तर चला मग सुरुवात करूया. पैसे पडले तर मम्मींना सामान घेऊन इलेले असे कसकसासाठी. ह्या गॉड आणल्या ना, ह्याच्यात काय शेंगदाणे ह्याच्यात आणि सोयाबीनची भाजी आहे काय. हो तर सोयाबीन पण घेऊन इल्या बघा. शेपटी आलं येता साखी दी हँडशेक दी हँडशेक दी, चाटू नको. याई काय करत आता जेवणाची तयारी करता मम्मी. जेवणाची तयारी सांग बघे ते काय काय अगं करता. ह्या करतले आता आणि कसकसाची तयारी करी. आपण जिरा टाकूया बघ. तर जिरा आणि वेलची वेलची हे खोबरा किसलं गोड अजून ह्या गोड कापूचा असा बाई. आणि ह्या तांदूळ बिंदू भाजूचे होते पाटला जरा घेतलं तांदूळ भाजू. तर मंडळी पाटणाला मोठी येतात या. तर आता थोड्या वेळानंतर आपण पाटणात जाऊया. तोपर्यंत परिपतला घरात असं तर कॅमेरा फिरवून ये. तर काकीकडे भाकरी वाटता होय. तर मंडळी मी आता पाटला जरा जात आहे. मम्मीनं नाही काकी करता. काकीन काय काय तयारी केली आणि बघूया. काकीन आता आहे ना कसले तांदूळ सुरायचे मा उकडे. तर उकडे तांदूळ भाजून घेता असे. आणि तुका तुझ्या आईन शिकवल्यान काय काय चौकळी जास्ती करतात मा. आमचा काय कार्यक्रम असला तर मंडळी तवसा होता तर आम्ही कट केला कारण की आपणाक ह्या तवसा ठेवचा इतक्या तवसा बस जातला. गणोशेट इल्लेला गणाचं नाव कौस्तुभ असा कारण की माडकोलची माणसं विचारतात गणो गणो कोण मामी असतं रियाक माका सांगा होती. तर ते का गणो म्हणतो आम्ही होय की नाही. आणि काय सांग काय गजाली. तर साला काढून घेते ना मी. सांग मरे काय करत मी करते ना. माझी काकी करता मी ह्या तिका मदत करून देतं. ह्या करतल्या गोडाची भाकरी कसकसा म्हणतात ह्या काय कोंका म्हणजे तुका पण तिथलं राहुलच तरी सकाळी तयार जातला ह्या. खास खाता कामी तर मम्मी हडे जिरा आणि वेलची फट्टरी वाटून घेता. ही आमची दगडी फट्टरा मम्मीनी सर वाटण करून घेतलेला. वास मस्त येलो जिऱ्याचो. तर सर तवशाची पण साला काढून माझी झालेली असत. काकी तेड मिक्सराक लावून गेली. तर मंडळी काकडीची मी अशी पिशी काढून ठेवली आणि ह्याच्यातले आता बिये काढून ही किसणी असा त्याच्यावर किसून घेऊ काय. तर आता मी किसून घेतोय. काकी तोपर्यंत येत तरी तवसा बरा लागला. पण कच्चा जा म्हणजे कोवळा जा असताना ता मस्त लागता खाऊ कात कसा. म्हणजे भात आपलं तर मम्मी शेंगदाणे भाजलेलं ते साला हातून घेतात सुपात. काकी मिक्सराक लावून दिलं काय. तर दाखव आता मम्मी काय काय केलं आता. तर ही मिक्सराक काकीन लावून घेऊन इल्लेली आणि काजूगर असत. दिवाळीच्या आमका भेट गावलेली होती त्याच्यातले असत फराळातले शेंगदाणे. हे आम्ही काकडी जी होती तवसा तर ता किसले. तर तवसा जास्त प्रमाणात घालता का म्हणे थोडाच घालू का नाही तर गिजगिजीत जाता. आता ही गुळाची ढेपाती किसूक होई नाही तर कातूक तरी बारीक ह्या करून. तर खोबरा हा हळद घालू काय कलर येण्यासाठी इतकीच सामग्री मा. आणि बस तेलाची फोडणी
तर इतकेच वस्तू लागतात हे. सर आता आग आम्ही इजळलेला होती करू काय. तर मम्मी आग करताय सर आणि हडे काकी गुळची ह्या करता चिरता डाळ्या. तर जितके आम्ही सगळा सामान तयार केलेला आता सगळी काकी ह्याच्यात घालता. गरम पाणी घालू काय? तर काकीने सगळी सामग्री घातल्या ना चवीपुरता थोडं मीठ घालू काय आणि आता मिक्स करून घेतली. तो कधीपासून येता ह्या करू? मी आत्ता करतोय, पहिली माझी आई भरपूर करी भियाच जाय ना. आता कसा आपल्या हातीत असला की ह्या जाता. बरोबर. तरी आता मिक्स करूचं लागतं आणि टोपातला उठल्यामुळे टोपात केल्यामुळे एका टोपातला उठला आता तव्यात पण केला जाता मा. तव्यात ती दुसरी गोडाची भाकरी, गोडाची भाकरी, ते गव्हाचा पीठ गोड घालून परत. हां हां. त्याच्यात तेल बिल टाकायची गरज हा काय? होय तर नंतर फोडणी टाकू काय. हां हां. आता शिजवून घेऊ काय. तर शिजत ठेवलेला असा तर ह्या थोडा शिजवून घ्यायचा लागता. कितको वेळ लागता शिजा? अर्धा तास. आणि मग फोडणी देऊ काही मा. तर या शिजल्यानंतर शेवटला फोडणी देऊ काही. जेवण अजून जेवून घेऊ ना आम्ही. जेवलं काय मग? ढवळीत राहा. ढवळीत राहू आता घट जाता रव्यासारख्या काय गे रव घातलेलो लागायच्यात. उकडे तांदूळ आणि सुळे तांदूळ. हां हां. की फस्त एकदम जेला काय जेला चल सेकंडी चाटू घेता सेकंडी म्हणजे सेकंडी सपला मग आ. तर मी म्हणजे भाकरी खाऊन घेतोय नाही तर भात बघतोय का आता जेवून घेतोय. पप्पाडे जे येतात झाला की शिजला. शिजला हे आता ह्याच्यात तेल टाकून फोडणी टाकू काही. त्याच्यात तेल टाकलं ना फोडणी टाकू काय तर वाफ सगळी बसतात आत्ताच ह्या केल्यामुळे जेवून येते निघताच. काकीन माका सांगला की ह्याच्यावरती शेणी बिणी ठेवू का म्हणजे शेणीचा कसं काय विषय. पहिली लोक शेणी ठेवत म्हणजे वरसून शिजता खालसून शिजता. तर लास्टाक आपण ह्याच्यावरती शेणी ठेवू काही फोडणी घालून झाल्यानंतर. काकीन आता फोडण्यात घातल्या ना आणि मस्तपैकी आवाजही येतात असा आवाज येऊ कोणता. काजू बरबी भारी दिसतात सगळे. पहिल्या लोकांची माहेराक जाताना ही भेटते चौकुळकरांची काय स्पेशल. हा. तर ही चौकुळकरांची स्पेशल असा म्हणजे मी आपण खूप वेळा खाल्लं ही काकीकडसूनच जास्त चौकुळकरांना माहेरसून घरात येताना ही भेट करून दे. कोकणात घेऊन येत तर ही भेट फेमस होती. भेट कशाच्याने अडसून काय ह्या नारळाचे वडे काय साखरेची कापा खोबऱ्याची वडी. आणि आता आणि कोकणातून तडे मायराक घेऊन जातात सासरीकसून खोबऱ्याची वडी आणि चौकुळीकसून घेऊन येतात कसकसा. आमचा कसकसा झालेला आता त्याच्यावरती शेणी वगैरे ठेवायची आहे. तर मी बघते कसा म्हणजे आज बघून घेतला आणि दोनदा तीनदा बघलंय ते जास्त वेळा बघू का की कसा करून करून त्याचा हात बसलेला कारण की एखाद्याच्या हातात पण चव असता. बरी आई आमच्या केला दोनदा तीनदा पण नाही तसा संबंध पटकन करू घेणार नाही. तर आता थोड्या वेळाने आपण त्याच्यावरती शेणी वगैरे ठेवची असा. तर बघूया आपण कंटिन्यू राहा जे ओबड धोबड ना मग प्लेन येतो ना प्लेन आकार आणि मग आपण कट करू काय मग व्हाया तसा. कलर बरं येईल पिवळं व्यवस्थित. प्लेन करू काही ना व्यवस्थित बरोबर प्लेन करून घेतलेला म्हणजे आता त्याच आकारमध्ये ऑटोमॅटिकली वरती त्या दिला मग. तर आता हे शेणी घेतलंय. हे शेणीचे तुकडे असे ठेवू काय आणि त्याच्यावर हे कोळसे टाकू काय निखारे. हां म्हणजे आता शिजान येतात. तर ही शेणी आणलंय मी आणि याच्यावरती काके तुकडे करून ठेवता. हे असे निखारे ठेवू काय त्याच्यामुळे त्या चांगला व्यवस्थित शिजता वरून खालून. तर हे ठेवल्यानंतर निकारेवरती मग ह्या शेणीचा प्रकार पहिल्यांदाच समजलं. गोडाचे भाकरे कशीच ठेवचे असतात मग टेस्ट वेगळी येतात. चव येतात ते ना. ही आता सकाळपर्यंत अशीच होई अशीच होई आग बीग जळाबिळाचा काय ना ती थंड आपोआप जाऊन सकाळी ती अशी एकसारखी जाऊन येतली शिजन येतली. मग आता आपण डायरेक्ट सकाळी बघू काय ह्या. तर मंडळी आता असाच या सगळं ठेवून आपण सकाळी बघू काय. तर सकाळीच आपण येऊन
ह्या डिशचं बघूया कसं काय पदार्थ ह्यो बनता तो. मंडळी त्या सगळ्या काकीन तयार करून ठेवल्या ना, आता सकाळी बघूया बेगिना उठा काय नाही तरच बघू ग त्याला, नाहीतर ती काढून पण वाटे घालून पण तयार जातली. तर सगळ्यात आधी उठा काय सकाळी लवकर, त्यानंतर मी तुमका दाखवते आमचा टोपातला कसा झाला आता. तर बघा तुम्ही पण त्यांचं सखीचं जेवण काय चालू आहे. वदळ तर खाल्लेलं आहे. तुम्ही पप्पा त्याचे खूप लाड करताय, डबल घालताय परत आता खाता आता. तर चला मग मंडळी, आता आपण डायरेक्ट सकाळी भेटूया आपल्या नवीन पदार्थाबरोबर. मग ताटात होत ना, ह्याच्यात होत ना, व्यवस्थित होता. व्यवस्थित झाला मग. तर आमचं रेडी झालेलं आहे, मस्त झालं. मी सकाळी उठलं नाहीतर मग मी काढून ठेवलं असते. वास पण मस्त येता. तर मम्मी आता कट करून घेता आणि आता ह्या 2-3 घरातनी देऊ काय, कारण की कसा असं काहीतरी पदार्थ केल्यानंतर सगळ्यांका वाटूच लागतं. तर व्यवस्थित झाला, जळाबळाक नाही, लागाक नाही. तर मंडळी कसा मी ह्या केळीच्या पानावर घेतलाय आणि त्या टेस्ट करतात. तर त्याचे असे तुकडा करूचे लागतात. मस्त झाला, एक नंबर केला ना काकीन. तुम्ही पण कधीतरी नक्की अशी एक डिश तयार म्हणजे करून खाऊन बघा, छान लागता. तर काकी आणि येतं माहेरची भेटून आणि घेऊन ये. तर तुमका आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा. चला मग आता आपण भेटूया उद्या एका नवीन दिवसाची सुरुवात नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या.